भाडेकरूच्या बायकोची गांड ठोकली. हॅलो फ्रेंड्स, मी अंकित. मी नागपुरातील एका कॉलेजमध्ये शिकत आहे. ही गोष्ट 3 वर्षापूर्वीची आहे. माझ्या घरी वरच्या मजल्यावर एक जोडपं किरायानं राहायचं. माझे भाडेकरू हे शहरातीलच एका प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर होते. त्यांच्या बायकोचे नाव प्रियांका होते. ती दिसायला खूपच सुंदर होती. तीच वय 31 वर्ष होत. ती गोरीपान आणि थोडी गोलमटोल शरीराची होती. तिची गांड भरदार आणि बुब्स सुडोल होते. तिला बघूनच माझा सोट्या ताठ होत असे. तर अशा या प्रियंकाची बली ठोकायची सुप्त इच्छा माझ्या मनात होती. त्यासाठी मी तिला रिझवण्याचा प्रयत्न करायचो. ती घरी असताना गाऊन घालायची. मला तर असं वाटायचं की तिचा गाऊन वरती करून तिच्या गांडीत माझं तोंड खुपसा. पण ते शक्य नव्हतं म्हणून मी तिची बाहेर वाळत असलेली पॅन्टी चोरून त्याच्यावर आपला सोट्या घासून तिची बली ठोकण्याची कल्पना करायचो. तर ही घटना उन्हाळ्याची आहे. मी रात्री झोपायला भाडेकरूंच्या गच्चीवर जात असे. असाच एकदा झोपलो असताना जाग आली म्हणून मी वरती फेरफटका मारत होतो. रात्रीचे 1 वाजले असावे. अचानक त्यांच्या बाल्कनीतला बल्ब पेटला. त्यांच्या बाल्कनीत बरीच मोकळी जागा होती. गच्चीवरून बाल्कनीतली सर्व हालचाल दिसायची. तर लगेच त्यांचा घरातला दरवाजा उघडला गेला आणि बघतो ते काय, प्रियांका बाहेर आली होती. ती मला पाठमोरी दिसत होती. तिने ब्राऊन रंगाचा गाऊन घातला होता. समोर काय होते ते मी श्वास रोखून बघत होतो. तर बघतो ते काय, आल्याबरोबर तिने आपला गाऊन वर उचलला आणि ती काही अशा प्रकारे अंगाची कलाटणी घेत जांभळी देऊ लागली की मी तीच मादक रूप बघतच राहिलो. तिने पॅन्टी घातली नसावी. तिच्या गोरीपान मांसल मांड्या मला स्पष्टपणे दिसत होत्या. रात्रीच्या त्या नीरव शांततेत तीच ते कार्य मी पाहत होतो. मी ते दृश्य माझ्या डोळ्यात साठवून घेत होतो. बराच वेळ ती तिथे उभी होती आणि गाऊन खाली करून रूममध्ये जायला वळली तसा मी आडोशाला लपलो. माझ्यातली कामवासना जागी झाली होती. मग मी त्यांच्या दरवाजाला कान लावून आतमध्ये काय सुरू आहे याचा कानोसा घेतला. आतमध्ये सर्व शांतता होती. म्हणून मग मी परत गच्चीवर झोपायला गेलो. आता तर मी रोजच रात्री तिच्या येण्याची वाट पाहत होतो. आणि मला निराश न करता ती रोजच बाल्कनीत यायची आणि तीच मादक रूपाच मी रोजच नेत्रसुख घ्यायचो. आता तर तिची गांड आणि बली ठोकायचीच असं मी ठरवलं होत. एके दिवशी दुपारी तिने मला आवाज देऊन बोलावले. तिला रेग्युलर तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये जायचं होत. तिचे पती ऑफिसला गेले असल्यामुळे तिने मला बाईकवर सोबत यायला सांगितलं. मी लगेच बाईक घेऊन खाली तयार झालो. थोड्याच वेळात ती आली अन मला चिटकून गाडीवर बसली. आम्ही मग हॉस्पिटलकडे निघालो. रस्त्यात तिचे बुब्स मला पाठीवर घासत होते. त्यामुळे माझा सोट्या उठायला लागला होता. हॉस्पिटलला पोचल्यावर ती तपासणीसाठी लेडी डॉक्टरच्या केबिनमध्ये गेली. थोड्या वेळाने ती बाहेर आली. मग आम्ही फार्मसीतून औषधी घेतली आणि घरी जायला निघालो. चालताना मी विचारलं, कसली होती तपासणी? यावर ती लाजून उच्चारली, माझ्या बाथरूमच्या जागेची. यावर मी खट्याळपणे हसत तिची छेड काढली. मग आम्ही घरी निघालो. घरी पोचल्यावर ती आपल्या रूममध्ये गेली. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की तिचे मेडिसिन माझ्याचकडे राहिले होते. म्हणून मग मी ते द्यायला तिच्या घरी गेलो. दरवाजा खुलाच होता म्हणून मी सरळ आतमध्ये गेलो. हॉलमध्ये ती नव्हती म्हणून मी बेडरूममध्ये डोकावून पाहिलं. ती कपडे बदलत होती. आधी तिने कुर्ती काढली, नंतर तिने बोटम लेगिन्स काढली. आता ती फक्त ब्रा आणि पॅन्टीवरच होती. मग ती पॅन्टी काढून आरशामध्ये आपली बली बघायला लागली. तिची गांड आणि थोडीशी बली बघूनच माझा सोट्या ताणावला.
ब्ली बघून झाल्यावर मग तिने गाऊन परिधान केला. त्याबरोबर तीच माझ्याकडे लक्ष गेलं आणि ती आश्चर्यचकित होऊन माझ्यावर ओरडली, अरे हे काय काय करतोस तू इथे. मी तिला शांत केलं आणि सांगितलं, तुमचे मेडिसिन माझ्याकडेच राहिले होते, ते द्यायला आलो. यावर ती थोडीशी नरमून म्हणाली, ते सर्व ठीक, पण असं कुणाच्या घरी आवाज देता डोकावतात का. मी तिची माफी मागितली आणि खोडकरपणे तिच्याकडे बघून हसायला लागलो. ती बोलली, अंकित काय झालं सांग, केव्हापासून बघत होतास तू माझ्याकडे, काय पाहिलास सांग. मी उत्तर दिल, काही नाही पाहिलं मी, फक्त तुम्ही तुमच्या बाथरूमच्या जागेची पाहणी करत होतात, तेवढंच पाहिलं मी. यावर ती मला चावटपणे मारायला लागली. मी म्हटलं, बघू काय झालं तुमच्या ब्लीला. ती रागावून म्हटली, कसला घाण बोलतोस तू, काय डॉक्टर आहेस का माझी ब्ली चेक करायला. आणि तिने दात चावत हसून बोलली, बघ तुझ्यामुळे मीही घाण बोलायला लागले. मी म्हटलं, बघू ना काय झालं तर तुमच्या ब्लीला, फक्त एकदाच, मला काळजी आहे तुमची. बराच वेळ तिची मनधरणी केल्यावर ती तयार झाली आणि बोलली, माझी इतकी काळजी करतोस, बर बघ मग माझी ब्ली, पण फक्त एकदाच हा. इतकं बोलल्यावर मी लगेच तिच्या पायाशी बसलो आणि त्यांचा गाऊन वर केला. तिथं मला त्यांची चिकणी ब्ली दिसली. मी दोन्ही बोटांनी ब्लीचे लिप्स उघडून तपासणी करू लागलो. तिची ब्ली छान गुलाबी होती. मी तिच्या बलीच्या दाण्यावर बोट फिरवू लागलो तशी ती सुस्करली. आहाहाहा, काय करतोस अंकित, मला कसे तरीच होते आहे ना. हम. तिचा दाणा चांगलाच फुगला होता. मी तो दाणा ओठांनी चोखायला सुरुवात केली. तस तीच कन्हण वाढलं. आग आई गग, मरते मी आज. महू झाली माझी ब्ली ठीक. आता मेडिसिनची गरज नाही. माझ्या ब्लीतून पाणी येत नव्हतं म्हणून मी डॉक्टरकडे गेले होते. आता तूच माझ्या ब्लीतून पाणी काढत आहेस. तूच माझा खरा डॉक्टर आहेस. काय चेक करायचं ते कर. असं म्हटल्यावर लगेच मी तिचा गाऊन काढला, तिला बेडवर लेटवल आणि तिची ब्ली चाटायला लागलो. ती पूर्ण सेक्सळली होती. ती कामांधपणे किंचाळत होती. माझी ब्ली मेली मी. तसा तिने पाण्याचा एक फवारा ब्लीतून सोडला आणि थेट माझ्या तोंडात गेला. मग ती बोलली, डॉक्टर साहेब माझी गांडपण जरा बघा ना, तिची पण तपासणी करा जरा. तसा मी तिला बेडवरच डोगी स्टाईल व्हायला लावले. आता तिची मी रात्री चोरून पाहत असलेली गोरीपान मांसल गांड माझ्यासमोर होती. मी तिच्या गांडीवर थापड्या मारल्या तशी ती कणहली. मग मी तिच्या गांडीचे पुठ्ठे फाकवून आतल्या छिद्राची तपासणी सुरू केली आणि म्हटलो, प्रियंकाजी आपल्या गांडीत छिद्र अगदी व्यवस्थित आहे. त्यावर ती बोलली, हो का, मग वाट कसली बघताय, चाटा की ते छिद्र आणि मग मारा हवी तेवढी माझी गांड. तीच हे असलं घाणेरड बोलणं बघून माझ्या सोट्याला राहावेना. मी तिची गांड चाटायला लागलो. ती घाणघाण बोलायला लागली, ऐक माझी गांड पहिल्यांदा कुणीतरी चाटत आहे. खूप ब्र वाटत आहे. आता मला तिची गांड मारल्याशिवाय राहायचं नव्हतं. मी तिच्या गांडीच्या छिद्रावर थुंकलो आणि माझा सोट्या त्यावर टेकवला. तशी ती बोलली, आज माझ्या गांडीवर अजिबात दया दाखवू नको. चांगली ठोकून काढ तिला. नव्याला कितीदा सांगितलं माझी गांड मारायला, पण त्यांच्या लंडात तेवढी ताकदच नाही. आज तूच ठोक माझी गांड. ती अशी म्हटल्याने मला जोर चढला आणि मी सोट्या आतमध्ये घुसवायला लागलो. तशी ती कणहली. यी गगगग मेलेग. तिची गांड कधीही ठोकल्यामुळे चांगलीच टाईट होती. मी सोट्या बाहेर काढला. तिच्या तोंडातली थुंकी माझ्या सोट्यावर चोळली आणि सोट्या थोडासा तिच्या गांडीत घुसवला आणि मग एक जोराचा झटका देऊन माझा सोट्या पूर्ण तिच्या गांडीत घातला. तशी ती किंचाळली, पण मी तिची पर्वा न करता सोट्या आत बाहेर करून तिच्या गांडीची ठुकाई सुरू केली. ती ओरडत होती, आ आ आ, हो हो हो, हम हम.
10 मिनिटे तिची गांड ठोकल्यावर मी तिला उठवलं आणि माझा सोट्या तिच्या तोंडात घालून आत बाहेर करायला लागलो. ती माझ्या सोट्याचा आस्वाद घेत होती. सोबतच मी तिची सुडोल बुब्स दाबत होतो. मग मी ते बुब्स तोंडात घालून चोखायला लागलो. मग मी बेडवर लेटलो आणि तिला पाठमोरी होऊन तिच्या ब्लीत माझा सोट्या घुसवायला लावलं. तशी तिची गांड माझ्या पोटावर आदळून ती आपल्या ब्लीची चुदाई करायला लागली. तिची गांड सारखी माझ्या पोटावर आदळत होती. तिच्या ब्लीतून पाणी वाहायला लागलं. तिला ऑर्गसम येत होते. इकडे माझाही सोट्या तिच्या टाईट गांडीची ठुकाई करून थकला होता. मीही ऑर्गसम्ससाठी तयारच होतो. त्याबरोबर तिने मोठ्याने ओरडून पाण्याचा फाववारा माझ्या सोट्यावर सोडला आणि ब्लीतून सोट्या बाहेर काढला. बरोबर त्याच वेळी मीही तिच्या गांडीच्या पुठ्यावर माझा पांढरा चिकट ज्यूस सोडला. आम्ही दोघेही कामतृप्त झालो होतो. मग आम्ही दोघेही एकमेकांची मजा घेत एकमेकांना कुरवाळत राहिलो. त्यानंतर तिचे पती घरी येणार होते म्हणून मी कपडे घालून तयार झालो आणि तिला किस करून तिचा निरोप घेतला. या दिवसानंतर रोज रात्री ती जेव्हा बाल्कनीत यायची तेव्हा मी तिची गांड मारायचो, तिचा पती बाजूच्याच रूम मध्ये असून सुद्धा. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि रात्रीच्या चावट कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन कथा सर्वात आधी पाहता येतील. धन्यवाद.